या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपल्याचं आहे. त्याचं कारण असं की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला होता आणि ज्यांच्यापासून संरक्षणाची आवश्यकता होती त्या सर्व बलुत्याला, आलुत्याला, भटक्या विमुक्त जाती जमातींना मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण 1994 नंतर या महाराष्ट्रामध्ये कायद्यानं लागू झालेलं होतं. पण आज 2000 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि शासनकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवांना कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या GRचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये बघा, लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर तहसीलमध्ये एका कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यानं 3/10/2025 रोजी सकाळी एका माणसानं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि संध्याकाळी 6:10 तत्परतेनं त्या माणसाला कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं. आता ते खरं आहे, खोटं आहे, पैसे देऊन घेतलं का कसं केलं, एवढी तत्परता राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये घेण्यासाठी, जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून एवढी तत्परता असेल तर मग महाराष्ट्रातला ओबीसी, कारुनारू, भटक्या विमुक्त जाती जमाती, आमच्या आदिवासी समाजातला एखादा कातकरी असेल किंवा भिल्ल असेल, एखादा मेंढपाळ असेल किंवा बलुत्या आलुत्यामधला माणूस असेल किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीमधली एखादी दुसरी जात असेल, फाशीपर्दी असेल, कैकाडी असेल, कडक लक्ष्मीवाला असेल, गोल्ला गोल्लेवार असेल, धनगर असेल, या सगळ्या बांधवांनी जर आपल्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर 6 महिने 7 महिने शासन दरबारी हेलपाटे घालावे लागतात. पण माझ्या मराठा बांधवाला मात्र सकाळी अर्ज करा आणि संध्याकाळी सर्टिफिकेट घेऊन जा, एवढी तत्परता शासनातर्फे. मला वाटतंय आज रोजी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी जसं शासन पुढाकार घेते तसंच प्रशासन पुढाकार घेते. ओबीसी बांधवांनो, परत तुम्ही गुलामीकडे जावा, परत तालुक्या बलुत्याची कामं काढा, भटक्या विमुक्तानं परत भटकत राहा. हा महाराष्ट्र तुमचा नाही, हा भारत देश तुमचा नाही. परत सामाजिक दृष्ट्या सापत्न वागणूक तुम्हाला मिळणार आहे. लवकर जाग व्हा, रस्त्यावरती या, आंदोलनाचा भाग व्हा, एवढा मी आव्हान तुम्हाला करेन. रेणापूर तालुक्यामध्ये सकाळी अर्ज केल्यानंतर संध्याकाळपर्यंत कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि त्यावरून लक्ष्मण हाके सारख्यांनी एक गहजब माजवायला सुरू केलेला आहे. आता बघा, महाराष्ट्रातलं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, 12 बलुतेदारांच्यावर अन्याय सुरू होणार आहे. ज्या शोषणकर्त्या जमातीच्या विरोधात हे आरक्षण असते, राज्यकर्त्यांच्या विरोधात हे आरक्षण असते, असं डेंगा पेटायला चालू केलेल्या लक्ष्मणराव, अरे लक्षात, तू एक सांग, 12 बलुतेदार, आलुतेदार, कुणबी, शेतकरी, हे गावगाडा, तुला गावगाडा किती माहिती आहे रे? अरे शेतकऱ्याच्या शेतात जर काही एखादं खळं झालं तर शेतकरी पहिल्यांदा 12 बलुतेदार, आलुतेदाराला द्यायचा रे, आणि मग स्वतःच्या शेतातलं धान्य स्वतःच्या घराकडे न्यायचा. जर पिकलं जास्त तर गाडीचा हेल लावू कडबा द्यायचा दुसऱ्या समाजाच्या माणसाला रे, लक्षात. अरे आणि सुतार लोहार सुद्धा पैसे घेतल्याशिवाय काम करीत नव्हते, असं नव्हतं. अरे हे सुतार असेल, लोहार असेल, नाभिक असेल, कुंभार असेल, वर्षभर सेवा द्यायचे आणि गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडनं त्यांचे बोलवता त्यांनी घ्यायचे रे. गाव अख्खं सधन असायचं, सगळे शेतकरी आणि हे 12 बलुतेदार खुश असायचे रे. लक्षात, मराठ्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही. अरे गावगाड्यात, मंदिरात असेल, कशात असेल, चावडीत असेल, कधी मराठ्याला मंदिरात प्रवेश मिळाला आणि 12 बलुतेदाराला मिळाला ना असं नाही. आम्ही भजनात सुद्धा एकत्र बसणारे लोक आहे रे. लक्षात, तुझ्या मनात तुला विष पेरायचं मराठवाड्यामध्ये आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवलं म्हणून तुला सगळ्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा. तुझं राजकारण चालणार नाही रे. लक्षात, तुला बाहेर काढलेला रे बाबा. ओबीसीने तुला लात मारून तुझ्यापासून लोकांनी तुला बाहेर काढलाय, तू विष पेरालायस म्हणून. सुधर. राज्यकर्ते जमात, अरे तिसरे मुख्यमंत्री ह्या राज्याचे ओबीसी मधले रे. लक्षात, सलग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पदावर राहणारे तुलाही माहिती आहे ना रे, ओबीसी होते. मराठ्याचा मुख्यमंत्री झालेला त्याला 2-2 वर्ष, 3-3 वर्ष असे सर्व्हिस मिळाल्या रे. लक्षात, तिने संख्येनं, अरे एका देवेंद्र फडणवीसांची कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद, हे सुद्धा बरोबर होत नाही रे. केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून, केवळ मंत्री झाले म्हणून मराठा समाजाला पुढारले म्हणणार असाल तर देशाचा पंतप्रधान आता नरेंद्र मोदी ओबीसी आहेत. मग तुम्ही सगळे ओबीसी पुढारलाय का आणि तुम्ही आरक्षण सोडणार आहे का? ह्या गोष्टीचा आता जबाब तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे. आणि आमचं जे हक्काचं आरक्षण आहे 50% आत असलेलं 23 मार्च 1994 हिरावलेलं
ते आम्ही परत मिळवणार आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड